नमस्कार. वर्षातून फक्त एकदाच येणारी ही पवित्र रात्र महाशिवरात्री. या दिवशी केलेली एक छोटीशी पूजा सुद्धा भगवान शंकरांची अपार कृपा मिळवून देते. म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवत आहे महाशिवरात्रीची संपूर्ण सोपी आणि शास्त्रशुद्ध पूजा पद्धत. शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या आयुष्यात अडचणी, चिंता किंवा अपूर्ण इच्छा आहेत का? तर ही महाशिवरात्रीची ही पूजा तुमचं भाग्य बदलू शकते. प्रत्येक पद्धत अगदी विधिवत सांगितलेली आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा, स्किप मात्र नक्की करू नका. आणि या भक्ती परंपरावरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर सर्वप्रथम पाटावरती पांढरे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. पांढरा रंग हा शुद्धता, शांतता आणि सात्विकतेचं प्रतीक मानला जातो आणि स्वच्छ मनाने केलेली प्रार्थना भगवान शंकरांपर्यंत नक्कीच पोहोचते. आता यावरती सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे. थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्या शुभस्थानी दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे. दीप म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग. हा दिवा आपल्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतो आणि भगवान शंकरांच्या कृपेने घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं. तर प्रथम दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्याला नमस्कार करून घ्यायचा. त्यानंतर एका ताटामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. हिंदू धर्मानुसार भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत. म्हणजेच कोणतेही शुभ काम सुरू करण्याआधी आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम गणपती बाप्पा करतात. म्हणूनच शिवपूजेसारख्या पवित्र आणि महत्त्वाच्या कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करून त्यांची पूजा केली जाते, जेणेकरून संपूर्ण पूजा ही निर्विघ्नपणे पार पडेल. सर्वात आधी बाप्पांना शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे व पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचे आहे. अशी विधिवत गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची. तुम्ही समोर पाहू शकता, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पाचीच पूजा करायची आहे, भगवान शिवांची. त्यामुळे आपल्यावर कृपा राहते. तर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पाटावरती स्थापना करायची आहे. त्यासाठी थोड्या अक्षता टाकायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे व गणपती बाप्पांची मूर्ती त्यावरती आपल्याला ठेवायची आहे. गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदाचं फूल आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी आपल्याला ठेवायचा आहे. तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून फूल वाहून त्यांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. सेम गणपती बाप्पांना केलं अगदी त्याच पद्धतीने. तर अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वती मातांचं दुसरं रूप आहे. इथे माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसल्यामुळे सुपारी स्वरूप मी अन्नपूर्णा माता मानत आहे आणि त्यावरती हा अभिषेक करत आहे. अन्नपूर्णा मातेची अशी विधिवत पूजा केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी कायम राहते. आता इथे सुपारी मी मांडून घेतली आहे. त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे आणि एक फूल देखील तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली पूजा जी आहे ती शिवपिंडीवरती होणार आहे. सर्वप्रथम पिंडीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाणी हे पवित्रेचं आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं. या अभिषेकामुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि वातावरण हे शुद्ध होते. त्यानंतर शिवपिंडीवरती आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे. दूध हे शीतलता, करुणा आणि निर्मळ भक्तीचे प्रतीक आहे. भगवान शंकरांना दूध अर्पण केल्याने मन शांत होते आणि जीवनातील तणाव कमी देखील होतो अशी श्रद्धा आहे. आणि मग पुन्हा तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. याचाच अर्थ सर्व अर्पण शेवटी निर्मळ भावनेतच विलीन होतात. आता त्यानंतर तुम्हाला पिंडीवरती भस्म लावून घ्यायचं आहे. भस्म हे वैराग्याचं प्रतीक मानले जातं. भगवान शंकरांच्या अंगावर असलेले भस्म आपल्याला अहंकार सोडून साधेपणाने जगण्याचा संदेश देतं. तर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती. आपण भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र अर्पण करणार आहोत. बेलपत्रांची 3 पाने म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून श्रद्धेने अर्पण केलेले हे बेलपत्र भगवान शंकरांना हे अत्यंत प्रिय असतं. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावं, अखंड असावं याची काळजी घ्यावी. तुटलेले किंवा थोडेफार मोडके असे बेलपत्र तुम्ही घेऊ नये. जे चांगले बेलपत्र आहेत तेच घ्यायचे आणि मनात ओम नमः शिवायचा जप करत राहायचं आहे.
जोपर्यंत तुम्ही बेलपत्र वाहत आहात तोपर्यंत तुम्हाला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की बेलपत्र कशा पद्धतीने तुम्हाला शिवपिंडीवरती वाहायचे. भगवान शंकरांना गोडाचा प्रसाद दाखवायचा आहे. तर इथे साखरेचा नैवेद्य मी दाखवत आहे. मनापासून अर्पण केलेला साखरेचा नैवेद्य हा इथे ठेवत आहे. त्यावरून 3 वेळा पाणी तुम्हाला फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. म्हणजेच तुमचा दाखवलेला नैवेद्य देवापर्यंत हा पोहोचला जातो. तर 3 वेळा पाणी फिरवून घ्या आणि भगवान शंकरांची अशी विधिवत पूजा करा. अशा प्रकारे आज महाशिवरात्रीची संपूर्ण शास्त्रशुद्ध पूजा भक्तिभावाने पूर्ण केलेली आहे. भगवान शंकर हे अत्यंत भोळे, करुणामय आणि भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे देव मानले जातात. त्यांना मोठ्या वैभवाची नाही तर निर्मळ मनाने केलेल्या भक्तीचीच अपेक्षा असते. जिथे ओम नमः शिवायचा जप होतो तिथे दुःख, भीती आणि संकटे ही नेहमीच दूर राहतात आणि जीवनामध्ये शांती आणि समाधान हे कायम निर्माण होतं. अशी आपल्या श्रद्धेची सुंदर परंपरा आहे. तरी महाशिवरात्रीची ही पूजा तुम्हाला विधिवत अशाच पद्धतीने करायची आहे. ही महाशिवरात्री भगवान शंकरांची कृपा, संरक्षण आणि मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद आहे. ह्या महाशिवरात्रीला तुमच्या आयुष्यात आनंद येवो हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भक्ती परंपराला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.